जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सध्या भारतातील परिस्थिती भयानक चालू आहे. आपल्याला माहिती आहे, कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या बाबाबुवाच्या जाळ्यात अडकलेला आहे. सर्वांना जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करणे आज काळाची गरज बनली आहे. फक्त वाद घालून किंवा त्यांची थट्टा करून शक्य होणार नाही. अनेकदा लोक भावनिक आधार, आशा, समुदायाची भावना किंवा एखाद्या समस्येचे उत्तर मिळवण्यासाठी ते बाबाबुवांकडे जातात. त्यामुळे संयम आणि संवाद महत्त्वाचा असतो. समाजाला बाबाबुवांच्या जाळ्यातून बाहेर काढणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यासाठी केवळ अंधश्रद्धेविरोधी प्रचार नव्हे, तर लोकांच्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक गरजांवरही काम करावे लागेल. संयम, संवाद आणि जनजागृती यांची गरज असते. चमत्कारमुक्त समाज म्हणजे लोकांनी कोणत्याही दाव्यावर आंधळा विश्वास न ठेवता पुरावे, तर्क आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विचार करणारा समाज. समाजाला बाबाबुवांच्या जाळ्यातून बाहेर काढणे हे केवळ एखाद्या व्यक्तीचे काम नसून त्यासाठी शिक्षण, विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक जागृती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करावे लागतील. अनेकदा लोक अंधश्रद्धा, भीती, भावनिक अडचणी, आर्थिक संकटे किंवा आरोग्य समस्यामुळे तथाकथित चमत्कारी बाबांकडे आकर्षित होतात. त्यामुळे लोकांना दोष देण्याऐवजी त्यांना योग्य माहिती आणि पर्याय उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही प्रभावी उपाय आणि उदाहरणे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. नंबर 1, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे. शाळा, महाविद्यालये आणि गावांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावरील कार्यक्रम आयोजित करावेत. तथाकथित चमत्कारांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दाखवावे. अंधश्रद्धा निर्मूलनावरील व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा घ्याव्यात. अनेक बाबा हातचलाकीला चमत्कार म्हणून आपले कला दाखवत असतात. मग खरं तर उदाहरणार्थ बघायला गेलो तर हातातून भस्म काढणे, गळ्यातून सोन्याची साखळी काढणे, लिंबू कापूर प्रयोग इत्यादी. जादूगार वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगू शकतात. त्यामुळे लोकांना चमत्कार आणि हातचलाकी यातील फरक समजेल. तर्कशुद्ध विचार, पुरावे आणि वैज्ञानिक पद्धतीबद्दल चर्चा केली पाहिजे. लहान उदाहरणांमधून योगायोग आणि कारण परिणाम यातील फरक समजावून सांगितला पाहिजे. लोकांना प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या आधारे तपासण्याची सवय लावली पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा बाबा चमत्काराने रोग बरा करतो असा जर तो दावा करत असेल तर लोकांनी वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय पुरावे यांची प्रथम मागणी केली पाहिजे. नंबर 2, शिक्षण आणि जनजागृती. सकारात्मक पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. ग्रंथालये, वाचनकट्टे आणि चर्चासत्रे सुरू करायला हवेत. विज्ञान, समाजसुधारक आणि संविधान यावरील पुस्तके लोकांपर्यंत पोहोचवावीत. समुपदेशन केंद्रे, आरोग्य शिबिरे, करिअर मार्गदर्शन, व्यसनमुक्ती कार्यक्रम यांची व्यवस्था करायला हवी. लोकांच्या अडचणींना प्रत्यक्ष मदत मिळाली तर ते बाबाबुवांकडे कमी जातील. गाव पातळीवर सुद्धा चांगले उपक्रम आपण राबवू शकतो. अंधश्रद्धा मुक्त गाव, त्याच्यानंतर विज्ञान मेळावे, चमत्काराविरुद्ध विज्ञान प्रात्यक्षिके, संविधान जागर अभियान, महिलांसाठी आणि युवकांसाठी जनजागृती सभा, माहितीपट व लघुपट प्रदर्शन, शाळा महाविद्यालयामध्ये अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रम आयोजित करावेत. चर्चा आणि संवाद घडवून आणले पाहिजेत. लोकांना अपमानित केल्याने ते अधिक हट्टी बनू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही चुकीचे आहात असे म्हणण्याऐवजी या गोष्टीचा पुरावा काय आहे असा संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संस्था जादूटोणा किंवा तथाकथित चमत्कारांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊन लोकजागृती करतात. महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण करावे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अंधश्रद्धेचे अनेक प्रकार महिलांवर अधिक परिणाम करतात. उदाहरणार्थ, भूतबाधा, जादूटोणा किंवा अशुभ समजून महिलांचा छळ होण्याच्या घटना रोखण्यासाठी त्यांना शिक्षण, कायदेशीर माहिती आणि आर्थिक स्वावलंबन दिले पाहिजे. कायद्याची माहिती दिली पाहिजे. फसवणूक झाल्यास तक्रार कशी करावी हे त्यांना शिकवलं पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे. नंबर 3, माध्यमांचा योग्य वापर. सोशल मीडियावर सकारात्मक माहिती पसरवणे. आज खोट्या दाव्यांचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर होतो. उदाहरणार्थ, अमुक बाबाच्या आशीर्वादाने लाखो रुपये मिळाले अशा संदेशाऐवजी तथ्याधारित माहिती, विज्ञानविषयक व्हिडिओ आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रसारित करावे. टीव्ही, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाद्वारे खोट्या दाव्यांचे तथ्य परीक्षण लोकांपर्यंत पोहोचवावे. उदाहरणार्थ,
एखाद्या बाबाने पाणी पेटवतो असा दावा केल्यास त्यामागील रासायनिक प्रक्रिया दाखवणारे व्हिडिओ प्रसारित केले पाहिजेत. नंबर 4, कायद्याची अंमलबजावणी. खोट्या चमत्कारांचा पर्दाफाश करावा. जादू, हातचलाकी आणि तथाकथित चमत्कार यातील फरक समजावून सांगितला पाहिजे. प्रत्यक्ष प्रयोग करून लोकांना सत्य काय आहे हे दाखवले पाहिजे. सोशल मीडियावर माहितीपूर्ण व्हिडिओ तयार केले पाहिजेत. फसवणूक, आर्थिक शोषण किंवा अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर इनह्युमन एव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ऍक्ट अंतर्गत अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाई केली जाऊ शकते. नंबर 5, प्रश्न विचारण्याची संस्कृती निर्माण करावी. म्हणजेच प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या बाबांच्या दाव्यांचा पुरावा काय आहे, त्यांच्या भविष्यवाण्या किंवा चमत्कारांची स्वतंत्र पडताळणी झाली आहे का, ते आर्थिक लाभ घेत आहेत का. लोकांनी कोणत्याही दाव्याला आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी प्रश्न विचारावे. उदाहरणार्थ, हा उपाय कसा काय कामी येतो, याचा पुरावा काय आहे, याचा फायदा झाल्याचे संशोधन आहे का, असे प्रश्न विचारल्यास फसवणुकीचे प्रकार उघड होतील. नंबर 6, मानसिक आणि सामाजिक आधार ते प्रथम उपलब्ध केले पाहिजे. आरोग्यविषयक साक्षरता वाढवली पाहिजे. अनेक लोक गंभीर आजारांसाठी बाबांकडे जातात. उदाहरणार्थ कर्करोग, मधुमेह किंवा मानसिक आजार मंत्रतंत्राने बरे होत नाहीत हे लोकांना समजावून सांगितले पाहिजे. गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित करायला पाहिजेत. तसेच मानसिक आरोग्य किंवा उपलब्ध केले पाहिजेत, या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. कधी कधी मानसिक आजारांना भूतबाधा किंवा करणी समजले जाते. उदाहरणार्थ नैराश्य, चिंता किंवा अपस्मार यांसाठी मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टरांकडे जाण्याची सवय निर्माण करायला पाहिजे. अनेक लोक संकटांच्या काळात बाबाभावांकडे जातात. त्यांना समुपदेशन, आरोग्य सेवा आणि सामाजिक आधार उपलब्ध झाला तर ते अशा जाळ्यात कमी अडकतील. नंबर 7, आदराने संवाद साधा. महिलांसाठी विशेष जनजागृती होणे गरजेचे आहे. महिलांसाठी आरोग्य, कायदे आणि स्वावलंबन विषयक कार्यक्रम घ्यावेत. भावनिक आणि आर्थिक शोषण कसे होते याची माहिती दिली पाहिजे. थेट तू फसली आहेस असे म्हटल्यास व्यक्ती बचावात्मक भूमिका घेऊ शकते. त्याऐवजी तुला या बाबांवर विश्वास का वाटतो असे विचारून त्यांचे कारण समजून घेतले पाहिजे. नंबर 8, पर्यायी आधार उपलब्ध करून द्यावा. युवकांना सहभागी करून घ्यावे. युवक मंडळांमार्फत अंधश्रद्धा विरोधी मोहिमा राबवल्या पाहिजेत. अंधश्रद्धामुक्त ग्रामसभा घेणे, विज्ञान क्लब स्थापन करणे, युवक आणि महिलांसाठी जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. प्रश्न विचारा, पुरावा मागा अभियान आयोजित केले पाहिजेत. निबंध, वक्तृत्व, प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित कराव्यात. यशस्वी उदाहरणे लोकांसमोर आणली पाहिजेत. लोक प्रत्यक्ष अनुभवावर जास्त विश्वास ठेवतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने बाबांकडे पैसे खर्च करण्याऐवजी योग्य उपचार घेतले आणि ती बरी झाली, अशा कथा समाजासमोर आपण मांडल्या पाहिजेत. नंबर 9, फसवणुकीची उदाहरणे दाखवा. आर्थिक फसवणुकीबाबत जागरूकता करा. अनेक बाबा श्रद्धेच्या नावाखाली पैसे, दागिने किंवा मालमत्ता घेतात. उदाहरणार्थ, देणगी दिली तर नशीब बदलेल अशा दाव्याची चौकशी करणे आणि लोकांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयीन कारवाई उघडकीस आलेल्या फसवणुका किंवा तपास अहवाल यांची माहिती द्यावी, पण हे करताना त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवू नका. नंबर 10, मुलांमध्ये चिकित्सक विचारसरणी विकसित करा. लहानपणापासून मुलांमध्ये चिकित्सक विचारसरणी विकसित करणे गरजेचे आहे. मुलांना प्रत्येक गोष्ट विचारून समजून घेण्याची सवय लावावी. उदाहरणार्थ, जर कोणी म्हणाले की ग्रहणाच्या दिवशी अन्न खाऊ नये, तर त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे हे शोधण्यास त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न विचारणे, पुरावे मागणे आणि माहिती पडताळणी करणे याची सवय त्यांना लावल्यास भविष्यात अशा जाळ्यात अडकण्याची शक्यता फार कमी असते. जर एखादा बाबा किंवा संस्था लोकांकडून पैसे उकळत असेल, उपचारांच्या खोट्या दाव्यांनी फसवत असेल किंवा मानसिक शारीरिक शोषण करत असेल, तर संबंधित सरकारी यंत्रणा किंवा कायदेशीर संस्थांकडे तक्रार करणे योग्य ठरू शकते. नंबर 11, आदर्श व्यक्तींची भूमिका समजावली पाहिजे. समाज सुधारकांचे विचार पोहोचवले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या कार्यावर आधारित व्याख्याने, वाचन स्पर्धा आणि चर्चा आयोजित कराव्यात.
शिक्षक, डॉक्टर, समाजसेवक, पत्रकार आणि स्थानिक नेते यांनी विवेकवादी विचारांचा प्रचार करावा. उदाहरणार्थ, गावातील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोग करून विज्ञान शिकवतात, त्यामुळे अंधविश्वास कमी होतो. कसे आणि का असे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. वाद घालण्यापेक्षा संवाद आणि पुरावे यावर भर द्यावा. मित्रांनो, बाबाबुवांच्या जाळ्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षक, वैज्ञानिक दृष्टिकोन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिक्षण आणि आरोग्य सेवा, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानसिक आधार, आर्थिक साक्षरता आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या सर्व गोष्टी एकत्रितपणे आवश्यक आहेत. लोकांना भीतीतून नव्हे तर ज्ञान, विवेक आणि आत्मविश्वासातून निर्णय घेण्यास सक्षम बनवणे हा सर्वात टिकाऊ उपाय आहे. जेव्हा लोक पुरावे मागू लागतात आणि विवेकाने विचार करू लागतात, तेव्हा अंधश्रद्धा आणि फसवणुकीला आपोआप आळा बसतो. आदरपूर्वक संवाद, तथ्ये आणि प्रत्यक्ष उदाहरणे यांचा वापर करून लोकांमध्ये विचार करण्याची सवय निर्माण करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, गावातील लोकांना या अशा बाबाबुवांच्या जाळ्यातून कशा प्रकारे बाहेर काढू शकता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.